नेक्स्ट बीट द इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्सेस. तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लेन्सला कॉन्केव्ह असो किंवा कॉन्व्हेक्स लेन्स असो, प्रत्येक लेन्सला 2 फोकाय असतात. तर प्रत्येक फोकायवरती आणि त्याचबरोबर 2 फोकाय असतात. या ठिकाणी दिसते आपल्याला की धिस कॉन्व्हेक्स लेन्स ॲट द लेफ्ट हँड साईड इट हॅज 2 फोकाय F1 टू F1 आणि या ठिकाणी F2 अँड 2 F2. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ही डिफरंट पोझिशनवरती ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर आपल्याला इमेज कशी मिळते त्याचं नेचर समजून घ्यायचं आहे. तर ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, जर ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीवर ठेवला, या ठिकाणी इन्फिनिटीवर ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. सो द वेन रेज आर इन्सिडंट ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स इन्सिडेंट झाल्यानंतर जी इमेज मिळते आपल्याला ते F2 वरती मिळते आणि त्याची जी पोझिशन आणि त्याचबरोबर नेचर या ठिकाणी डिस्क्राईब केलेले. ते इमेज इज फॉर्म ॲट द सेकंड प्रिन्सिपल फोकस F2. त्या ठिकाणी जी इमेज फॉर्म झालेली आहे ती सेकंड प्रिन्सिपल फोकस F2 वरती फॉर्म झालेली आणि इट इज डिमिनिश्ड रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये ज्या इमेज फॉर्म होतात त्या रिअल इमेजेस असतात अँड दिस इमेज इज रिअल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड हायली डिमिनिश्ड इमेज वी गेट हेअर. वेन द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F1, जर ऑब्जेक्ट हा 2F1च्या मागे असेल, बियॉन्ड 2F1 या ठिकाणी दिसते तुम्हाला 2F1च्या मागे आपण ऑब्जेक्ट ठेवतो, तर अशा वेळेस इमेज जी फॉर्म होते इट इज ऑल्सो रिअल इन्व्हर्टेड आणि त्याचबरोबर दिस इज जी साईज आहे इमेजची इट इज ॲज कम्पेअर टू द ऑब्जेक्टपेक्षा साईजने छोटी असलेली दिसते आपल्याला. तो सी हिअर व्हॉट इज द पोझिशन इमेज इज फॉर्म बिटवीन द F2 अँड 2F2 अँड इट इज डिमिनिश्ड रिअल अँड इन्व्हर्टेड. तर या ठिकाणी दिसते की ही सुद्धा इमेज आपल्याला डिमिनिश्ड छोटीशी इमेज मिळते, इन्व्हर्टेड मिळते. F2 आणि 2F2च्या मध्ये ती इमेज फॉर्म होते. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्ट ॲट 2F1. तर ऑब्जेक्ट हा 2F1 या फोकसवरती ठेवलेला आहे. तर ज्यावेळेस कॉन्व्हेक्स लेन्समध्ये जी इमेज फॉर्म होते दिस इज इन्व्हर्टेड रिअल इमेज फॉर्म होते आणि ती सुद्धा ॲज वी केप द ऑब्जेक्ट ऑन 2F1 सो वी गेट द इमेज ऑन 2F2 behind the lens. So image is formed at 2F2, images of the same size as that object. त्या ऑब्जेक्ट सारख्या सेम साईजचीच इमेज असते आणि त्याचबरोबर इट इज अ रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. नेक्स्ट द इमेज इज प्लेस्ड इन बिटवीन 2F1 अँड F1 आणि 2F1च्या मध्ये आपण जर इमेज ठेवली तर जी ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे तर ऑब्जेक्टची इमेज जी मिळते आपल्याला बिहाइंड द 2F2 मिळते आणि त्याचबरोबर जी इमेजची साईज जी आहे ऑब्जेक्टपेक्षा आकाराने खूप मोठी इमेज मिळते, इन्व्हर्टेड आणि रिअल इमेज आपल्याला मिळते. सो इमेज इज फॉर्म बियॉन्ड द 2F2, इट इज लार्जर इन साईज दॅन द ऑब्जेक्ट अँड इट इज रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. देन नेक्स्ट इमेज इज फॉर्म ॲट इन्फिनिटी. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट F1 वरती ऑब्जेक्ट हा प्लेस केलेला आहे. तर जी इमेज मिळते आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल फोकसवरती ऑब्जेक्ट हा प्लेस करतो त्यावेळेस जी इमेज मिळते ती इन्फिनिटीला मिळते. सो सी हिअर इमेज इज फॉर्म ॲट इन्फिनिटी अँड इट इज हायली मॅग्निफाईड रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. ऑब्जेक्ट इज बिटवीन द F1 अँड ऑप्टिकल सेंटर. आता ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा ऑप्टिकल सेंटर आणि F1च्या मध्ये आपण ठेवतो तर जी इमेज मिळते ही मात्र व्हर्च्युअल इमेज असते आणि 2F1च्या बियॉन्ड मिळते आणि ही कशी असते इट इज ए इरेक्ट इमेज, व्हर्च्युअल इमेज आणि त्याचबरोबर हायली लार्ज इमेज. सो द इमेज इज फॉर्म ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट, इट इज लार्जर इन द साईज दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट अँड इट इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. So in this way student we have discussed about the images formed by convex lens for the different position of the object. तर तुमच्या पुस्तकामध्ये जो तो तक्ता दिलेला आहे, जो टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ द इमेज आणि साईज ऑफ द इमेज, त्याचबरोबर नेचर ऑफ द इमेज. तर त्या सगळ्या साईज, नेचर, पोझिशन ऑफ द इमेज आपल्याला या पूर्ण रे डायग्रामवरनं एकदम क्लिअर झालेला आहे. तर यू ऑल्सो ट्राय टू ड्रॉ द रे डायग्राम ॲज पर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बाय यूजिंग द रूल्स फॉर रे डायग्राम.